Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 5th for Fundamentals of Agricultural Economics. Course number is Econ 121 and credit for this course is 2 plus 0 is equal to 2, and this is important subject for semester 2nd. In this lecture we have to see cost and price, wealth, capital, income and welfare. These all concepts are briefly discussed in this lecture. So let's begin. तर मित्रांनो, आपले या BSc ॲग्री स्टडी इन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत इकॉनॉमिक्समधील, कॉस्ट, प्राइस, वेल्थ, कॅपिटल, इन्कम अँड वेलफेअर, त्याचप्रमाणे व्हॅल्यू, या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचं आहे आणि त्यामधील जो डिफरन्स आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी इन गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सो लेट्स बिगिन लेक्चर नंबर 5th फॉर agricultural economics. Let's see first cost and price. Here, cost and price. What is the difference between cost and price? Let's see about it. Cost is typically the expense incurred for making a product or service that is sold by company. And let's see about price. When value is expressed in terms of money is called as price, and price is the amount a customer is willing to pay for product or service. तर पहा, जी कॉस्ट आहे, तर एखाद्या कंपनीने एखादं प्रोडक्ट किंवा सर्विस एखाद्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी जी कॉस्ट किंवा त्याच्या बदल्यामध्ये कोणती मूल्य आकारला असेल त्याला म्हणायचं कॉस्ट. त्याचप्रमाणे ती वस्तू पर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या कस्टमरला ती वस्तू घेण्यासाठी जी अमाऊंट द्यावी लागते त्याला म्हणायचं प्राइस. आणि एखादी व्हॅल्यू मनीच्या मध्ये किंवा पैशाच्या मध्ये एक्सप्रेस केली जाते, त्या टर्मला सुद्धा आपण प्राइस म्हणतो. तर हे आहे कॉस्ट आणि प्राइस. आणि आपल्याला व्हॅल्यूचा सुद्धा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. तर एखाद्या वस्तूची मूल्य किंवा काय त्याची जी किंमत असेल त्याला म्हणायचं प्राइस. आणि ती प्राइस एखाद्या कस्टमरने देण्यापर्यंत त्याच्यावरती जे आपल्याला खर्च येतो एखाद्या कंपनीला किंवा प्रोड्युसरला त्याला म्हणायचं कॉस्ट. आणि या दोन्हीपेक्षा व्हॅल्यू ही कन्सेप्ट वेगळी आहे. तर ही जी व्हॅल्यू ही कन्सेप्ट आहे ती म्हणजे त्या वस्तूचं किंमत म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला काही किंमत आहे की नाही असं म्हणतोय पहा, त्याला म्हणायचं किंमत. तर या ठिकाणी पाहू शकता आपण जी कॉस्ट आहे, कॉस्ट ही मटेरियलवरती, त्या मटेरियल तयार करण्यासाठी जे लेबर आहे, त्यानंतर जे एक्सपेन्सेस आहेत, त्या सर्वांची मिळून ही कॉस्ट तयार होत असते. त्यानंतर जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची किंमत किंवा महत्त्व. द वर्ड व्हॅल्यू इज यूज्ड इन टू when we use it in the sense of usefulness, that is value in use. When we use value in the sense of exchange, that is value in exchange. तर पहा, जे एखादं बुक असेल त्याची जर प्राइस 300 रुपये असेल, ते आपण एखादं बुक आपण खरेदी करतो की त्याच्यावरती बुक प्रोड्यूस केल्यापासून किंवा तयार झाल्यापासून त्याच्यावरती ज्या सर्व कॉस्ट लागतात
आणि त्या देऊन आपण त्याची प्राईज 300 रुपयाला खरेदी करतो. पण ती जर का बुक आपण तसंच आपल्या लायब्ररीमध्ये पडलं किंवा आपण नंतर कोणालाही विकलं नाही किंवा त्याचा आपण वापर केला नाही, तर त्या बुकची व्हॅल्यू ही प्राईजलेस होऊन जाते. आणि जर का त्या बुकमधून आपल्याला खरंच फायदा झाला तर त्या बुकची व्हॅल्यू ही वाढेल. तर या अशा आहेत 3 टर्म्स. तर आपण वन बाय वन पाहू. व्हॅल्यू इज वर्थ ऑफ कमोडिटी और सर्विस फॉर कस्टमर. प्राइस इज अमाउंट पेड बाय कस्टमर. कॉस्ट एक्सपेंडिचर इनकर्ड इन प्रोड्युसिंग अ प्रोडक्ट और सर्विस. तर पहा, आता हे जे मी ऑनलाईन यूट्यूबचे व्हिडिओज घेतो आहे आणि ते व्हिडिओज तुम्हाला फायदा होत आहे, तर तुम्हाला त्या व्हिडिओची व्हॅल्यू राहणार आहे, बरोबर. आणि ते जर तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा उपयोग झाला तर त्या व्हिडिओची किंवा त्या माहितीची व्हॅल्यू अधिकच वाढणार आहे. आणि हे जे व्हिडिओज तयार करण्यासाठी माझं जे कष्ट असते त्याच्या मागचं किंवा जे परिश्रम घेतले जातात किंवा जे बुक्स रेफर केले जातात ते म्हणजे कॉस्ट की एक्सपेंडिचर काय जातो तो किंवा प्रोडक्ट किंवा सर्विस तयार करण्यासाठी. आणि हे लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही जी प्राईज पे करता त्याला म्हणायचं प्राईज. पण या ठिकाणी तुम्ही हे सर्व फ्रीमध्ये पाहताय, फ्रीमध्ये नॉलेज मिळवताय. यासाठी तुम्ही इतरांपर्यंत शेअर करता किंवा त्या व्हिडिओजला लाईक करता, कमेंट करता, हेच तुम्ही ही प्राईज पे करत आहात. सो तुम्हाला हे थोडक्यामध्ये समजलं असेल. पहा, तर या ठिकाणी कंपॅरिझनचा चार्ट दिलेला आहे. तर व्हॅल्यू, प्राईज अँड कॉस्ट. हिअर इज मिनिंग. व्हॅल्यूचा मिनिंग आहे पहा. व्हॅल्यू इज द युटिलिटी ऑफ अ गुड ऑर सर्व्हिस. तर व्हॅल्यू म्हणजे काय आहे? एखादी गुड आणि सर्व्हिसेसचं उपभोग घेणे. प्राईज इज अमाऊंट पेड फॉर इन्करिंग प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. ते सर्व्हिस किंवा प्रोडक्ट घेण्यासाठी जी आपण अमाऊंट ऑफ मनी ही पे करतो ती. कॉस्ट इज अमाऊंट इन्कर्ड प्रोड्युसिंग मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट. कॉस्ट म्हणजे काय आहे? एखाद्या प्रोड्युसरने किंवा एखाद्या कारखान्यामध्ये ही जी वस्तू आहे ती प्रोड्यूस करण्यासाठी जे जे कॉस्ट लावलेले आहेत, फॉर एक्झाम्पल लेबर चार्ज असेल, रॉ मटेरियल चार्ज असेल, टॅक्सेस असतील, ट्रान्सपोर्ट असेल, पॅकिंग असेल, हे जे सर्व आहेत ते कॉस्ट असतील. तर इस्टिमेशन कसं असतं पहा. व्हॅल्यूचं इस्टिमेशन कसं करतात म्हणजे व्हॅल्यू ठरवतात कसे? थ्रू ओपिनियन. तर एखाद्या गोष्टीची आपल्याला किंमत आहे की नाही हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. तर प्राईस कसं ठरवतात? प्राईस ठरवतात पॉलिसीवरती किंवा नियम व अटींवरती. आणि जी कॉस्ट आहे ती कॉस्ट ठरवतात फॅक्टवरती. तर असेसमेंटमध्ये काय पहा, व्हॅल्यू इज असेंटेंड फ्रॉम द युजर्स पर्स्पेक्टिव्ह. जी व्हॅल्यू आहे ती जे त्या वस्तूचं किंवा त्या सर्व्हिसचं उपभोग घेणार आहेत त्यांच्यावरती असतं. प्राईज ही कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्ह असतं, म्हणजेच कस्टमर कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावरती प्राईज डिपेंड असते. आणि जी कॉस्ट आहे ती प्रोड्युसरच्या पर्स्पेक्टिव्ह असते. त्यानंतर मनीची कंपॅरिझन काय पहा व्हॅल्यूचं. इट इज रिअरली कॅल्क्युलेटेड इन टर्म ऑफ मनी. व्हॅल्यू म्हणजे काय आहे पहा, एखाद्या व्यक्तीला किती सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यापासून त्या व्यक्तीला त्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टची किती किंमत असते. म्हणजेच यामध्ये किंमत म्हणजे प्राईज असा शब्द घेऊ नका. किंमत म्हणजे त्या वस्तूची व्हॅल्यू. आपल्याला एखाद्या व्यक्तीची व्हॅल्यू असते त्याचप्रमाणे. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड इन टर्म ऑफ मनी. प्राईज कसं असतं? मनीमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. कॉस्ट मनीमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. पण व्हॅल्यू ही कधीही तरीच मनीमध्ये कॅल्क्युलेट केली जाते. तर इम्पॅक्ट ऑन व्हेरिएशन्स इन मार्केट. तर याचा व्हॅल्यूचा, कॉस्टचा आणि प्राईजचा इम्पॅक्ट मार्केटवरती काय होतो?
व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज्ड. तर पहा, एखाद्या वस्तूची व्हॅल्यू ही कायमच अनचेंज्ड राहील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एखाद्या तुमच्या मोबाईलचा जर चार्जर तुमचा खराब झाला असेल तर तुम्हाला काय होतं पहा, बिनसल्यासारखं वाटेल, चुकल्यासारखं वाटेल, तुम्ही पूर्णपणे हँग होऊन जाल, तुम्ही शेजारला चार्जर शोधायला लागाल, भावाचा, बहिणीचा, सर्वांचा चार्जर तुम्ही शोधत बसाल. बिकॉज त्याची व्हॅल्यू, तो चार्जर कोणाचाही असेल तर त्याची व्हॅल्यू ही चेंज होणार नाही. तर मार्केटमध्ये प्राईज ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज ऑर डिक्रीज. तर मार्केटमध्ये पहा, जी प्राईज आहे त्याच्या मागणीनुसार किंवा त्याच्या पुरवठ्यानुसार ही कमी और जास्त होत राहील. त्याचप्रमाणे जे प्रोड्यूस करण्यासाठी जी कॉस्ट लागणार आहे ती कमी होईल किंवा जास्त होत राहील, बिकॉज त्याच्या रॉ मटेरियलवरती किंवा त्याच्या इनपुटवरती डिपेंड आहे. तर या 3 टर्म्स, व्हॅल्यू, प्राईज आणि कॉस्ट, आणि ह्या तुम्हाला नक्की समजतील याची मला खात्री आहे. आणि हे तुम्हाला समजले किंवा नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा. तुम्ही ज्या कमेंट्स करता त्या कमेंट्स सर्व मी वाचत असतो आणि त्या कमेंट्समधूनच मला पुढील लेक्चर करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तर कॉस्ट म्हणजे काय पहा, कॉस्ट म्हणजे आहे मूल्य, दाम किंवा खर्च एखादा वस्तू तयार करण्यासाठी किंवा सर्व्हिस देण्यासाठी. त्यानंतर प्राईस म्हणजे काय आहे, किंमत किंवा निर्धारित रक्कम. आणि व्हॅल्यू म्हणजे काय आहे, महत्त्व. तर पहा, जे व्हॅल्यू आहे ती प्राईसपेक्षा कमी असते बहुतांश वेळा. त्याचप्रमाणे जी कॉस्ट आहे ती प्राईसपेक्षाही जास्त असते. तर हे जे मराठीमध्ये जे कन्सेप्ट आहे ते तुम्ही नोट्स काढत असताना अशा प्रकारे कंसामध्ये किंवा वहीच्या वरच्या कोपऱ्यामध्ये किंवा समासामध्ये लिहून घेत चला, की जेणेकरून तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना त्या कन्सेप्टचा अर्थ लवकरच समजून येत राहील. त्यानंतर जी वेल्थ आहे, वेल्थ म्हणजे काय पहा, ॲडम स्मिथ, हू इज रिगार्डेड ॲज फादर ऑफ इकॉनॉमिक्स, published a book titled An Enquiry into the Nature and Causes of Wealth of Nations in 1776. तर जे ॲडम स्मिथ आहे त्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं संबोधलं जातं आणि त्यांनी त्यांचं बुक लिहिलं वेल्थ ऑफ नेशन्स 1776 आणि त्यांनी इकॉनॉमिक्सची डेफिनेशन काय केली पहा, अ सायन्स विच इन्क्वायर्स इन टू द नेचर अँड कॉज ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे जे सायन्स असं की जे एखाद्या नेशनच्या वेल्थमध्ये संपूर्णपणे डोकावून त्याचं नेचर समजावून घेतं आणि त्याच्या ज्या कॉज आहेत ते समजावून घेतं. He emphasized the production and growth of wealth as the subject matter of economics. तर त्यांनी काय केलं, जे प्रोडक्शन अँड ग्रोथ आहे वेल्थची ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट मॅटर म्हणजे इकॉनॉमिक्सची जी विषयाची जी मांडणी आहे ती त्यांनी केली. तर जे वेगवेगळे जे डेफिनेशन्स आहेत इकॉनॉमिक्समधील, त्या इकॉनॉमिक्समधील ज्या डेफिनेशन आहेत त्या नक्की कोणी दिल्या. तर वेल्थची डेफिनेशन ॲडम स्मिथ यांनी दिलेली आहे, वेलफेअरची डेफिनेशन अल्फ्रेड मार्शल, स्कॅर्सिटीची डेफिनेशन लिओनार्ड रॉबिन्स या सायंटिस्टनी और इकॉनॉमिस्टनी दिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज द कॅपिटल. व्हॉट इज मेंट बाय कॅपिटल? Here cash, property, gold and silver, buildings, furniture, gems, anything that has value in business. So what is capital? Anything that has value, that is capital. Let's see about it. In economics, capital consists of assets used for production of goods and services
अ टिपिकल एक्झाम्पल इज द मशिनरी युज्ड इन फॅक्टरीज. तर इकॉनॉमिक्समध्ये काय आहे पहा, ज्या 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 गोष्टी किंवा जी जी संपत्ती गुड्स आणि सर्व्हिसेस तयार करण्यासाठी वापरली जाते किंवा गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी करण्यासाठी वापरली जाते त्याला म्हणायचं कॅपिटल. आणि याचं थोडक्यामध्ये सोपं उदाहरण आहे, जी मशिनरी आहेत फॅक्टरीमधील ते आपण वापरतो गुड्स तयार करण्यासाठी, म्हणजे ते आहे कॅपिटल एखाद्या कंपनीचं. कॅपिटल कॅन बी इन्क्रीज्ड बाय ह्युमन लेबर and does not include certain durable goods like homes and personal automobiles that are not used in production of sellable goods and services. तर जे कॅपिटल आहे ते आपण वाढवू शकतो आपल्या लेबरच्या साह्यानं, आणि त्यामध्ये जे चलित गुड्स आहेत किंवा चलित साधनसंपत्ती आहेत ती त्यामध्ये आढळून येत नाही. म्हणजेच त्यामधील जे होम्स किंवा जे ॲटोमोबाईल आहेत, तुम्ही जी वाहनं वापरतात ते कॅपिटलमध्ये इन्क्लूड होत नाही. ॲडम स्मिथ डिफाइन्ड कॅपिटल ॲज दॅट पार्ट ऑफ मॅन स्टॉक विच ही एक्सपेक्ट्स टू अफोर्ड हिम रेव्हेन्यू. ॲडम स्मिथने कॅपिटल या कन्सेप्टची डेफिनेशन काय केली पहा, की असा मानवाची संपत्ती की ज्या संपत्ती किंवा जी गोष्ट की ज्यामधून तो इन्कम किंवा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, तर त्याला म्हणायचं कॅपिटल. सो नेक्स्ट इज द इन्कम अँड वेलफेअर. व्हॉट इज मीन बाय इन्कम अँड व्हॉट इज मीन बाय वेलफेअर? लेट्स से अबाउट इन्कम. इन्कम इज मनी व्हॉट अन इंडिव्हिज्युअल ऑर बिझनेस receives in exchange for providing labor, producing a good or service, or through investing capital. तर इन्कम म्हणजे काय पहा, एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या बिझनेसचा जे लेबर आहेत ते प्रोव्हाइड केल्यानंतर एखादी गुड किंवा सर्विस प्रोव्हाइड केल्यानंतर जो इन्कम म्हणजेच मनी मिळतो त्याला म्हणायचं इन्कम. म्हणजेच एखाद्या बिझनेस किंवा इंडिव्हिज्युअलला एखादं काम करण्याच्या बदल्यामध्ये काम करण्याच्या बदल्यामध्ये मनी मिळतो, म्हणजेच पैसा मिळतो, त्याच गोष्टीला म्हणायचं इन्कम. आणि हा जो पैसा आहे मनी, हे जे वर्क करण्यासाठी जे एक्सपेंडिचर केलेलं आहे ते वजा करून जो शिल्लक राहील तो असेल इन्कम. ओके, या ठिकाणी पहा, जो इन्कम आहे तो वेजेसमधून मिळेल किंवा नॉन वेजेसमधून मिळेल. इंडिव्हिज्युअल्स मोस्ट ऑफ्टन अर्न इन्कम थ्रू वेजेस ऑर सॅलरी. तर वैयक्तिक जे इन्कम असतो तो जास्तीत जास्त करून भाडे किंवा सॅलरीमधून मिळतो. तर वेजेस इन्कम म्हणजेच भाड्यातून मिळतो, त्याचप्रमाणे सॅलरीतून मिळतो. त्याचप्रमाणे जो नॉन वेजेस इन्कम आहे तो आहे एखाद्याला भाडे देणे, भाड्याने दिल्या जमीन, त्याचप्रमाणे व्याज इंटरेस्ट, त्याचप्रमाणे फायदा नफा प्रॉफिट यांमधून सुद्धा इन्कम प्राप्त होत असतो. सो दॅट इज इन्कम, all about income. And let's see about the welfare. As we have studied that economics in short refers to management of scarce resources. तर आपण आधीच पाहिलेलं आहे पहा, इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे, की जे पुरेशी किंवा तुटपुंजी जी रिसोर्सेस आहेत, जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत त्यांचं मॅनेजमेंट करणं आणि त्यापासून मॅक्झिमम और मोर इन्कम प्राप्त करणं, हेच इकॉनॉमिक्सचं एम आहे. द इकॉनॉमिक्स हॅव जनरली ॲग्रीड दॅट द स्केर्स रिसोर्सेस शुड बी युटिलाइज्ड इन सच वे दॅट देअर विल बी मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ पीपल. इकॉनॉमिक्समध्ये काय असतं पहा, की जे स्कॅरिसिटी असलेले रिसोर्सेस आहेत
त्यांचं युटिलायझेशन अशा प्रकारे करायचं की त्यापासून मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळलं पाहिजे पीपलला, आणि मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळालं तरच पीपलचं वेलफेअर होणार आहे. आणि हा जो कन्सेप्ट आहे वेलफेअर, तर हाच इकॉनॉमिक वेलफेअर असा देखील यापुढे आपल्याला शिकायचा आहे. तर हे आहे वेलफेअरबद्दल. तर मित्रांनो, हे आहेत कन्सेप्ट की ज्या कन्सेप्टमधून आपण सर्व जे कन्सेप्ट आहेत, कॅपिटल, गुड, वेल्थ, व्हॅल्यू, प्राइस, कॉस्ट, या सर्व आपण शिकलो. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी कोणकोणत्या डेफिनेशन सांगितल्या हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्रीबद्दलचे जे कोर्सेस आहेत त्यांचे लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे 11वी 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी जे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्या विषयाबद्दल आपण सर्व लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत कृषी विषयातील आणि ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशी होती ही जी माहिती की ज्या माहितीचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.